हाय फ्रेंड्स, बाळाला दूध सोडवण्यासाठी किंवा बाळाला सतत तोंडात बोटं घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय असेल तर या औषधाचा वापर तुम्ही नक्की करून बघा व खरंच हे औषध लहान मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आपल्या बाळाचे दूध सोडविण्यासाठी खूप प्रश्न असतात। आपणही घरगुती उपाय करू लागतो आणि काहीच फरक पडला नाही तर मग डॉक्टरांकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याला योग्य वाटत नाही। माझ्या बाळासाठी माझ्याही डॉक्टरांनी मला हेच औषध सजेस्ट केले होते आणि मोस्टली सगळे डॉक्टर हे औषध सजेस्ट करतात कारण हे सुरक्षित आहे। बरेच जणांनी हे औषध आपल्या बहिणीकडून किंवा मैत्रिणींकडून सुद्धा ऐकलेले असेल आणि त्याचा वापरही केलेला असेल। मलाही या औषधाबद्दल माझ्या मैत्रिणीकडून कळाले, पण भीती वाटत होती की बाळाला हे औषध देऊ की नको। पण डॉक्टरांना जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी पण सेम हेच औषध मला लिहून दिले। त्याबद्दल आज मी माझे मत आणि काही अनुभव शेअर करणार आहे। या औषधाचे नाव आहे फेमाइट आणि हे औषध तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल आणि ते बाळाला देणेही सुरक्षित आहे। याने बाळाला कोणताही धोका किंवा अपाय होत नाही। तर या औषधाचा वापर कसा करायचा, तर ही नेलपेंटसारखी एक छोटी बॉटल असते, ती पण काचेची असते। त्यात ब्रश असतो, त्या ब्रशनेच हे औषध फक्त निप्पलला लावायचे असते। हे औषध खूप जास्त कडू असते आणि हे औषध निघून गेल्यासारखे वाटले तर त्याला परत आपल्याला लावताही येते आणि बऱ्याच मुलांना तोंडात बोटं घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय असते। हे औषध बाळाच्या बोटाला किंवा अंगठ्याला लावले तर ही सवय लगेच सुटेल। माझ्या अनुभवावरून हे औषध कधी लावावे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बाळाने जेवण केलेले असेल किंवा काही वरचा आहार घेतलेला असेल तर लगेच ब्रेस्ट फीडिंग म्हणजे दूध प्यायला देऊ नका, कारण हे औषध खूप कडू असल्याने बाळाला उलटी होऊ शकते। बाळाने खाल्ल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तासाने बाळाला दूध पाजायला द्या, कारण हे औषध खूप जास्त कडू असल्याने त्यामुळे उलटी होण्याची शक्यता असते। माझ्या अनुभवातून फेमाइट हे औषध बाळासाठी सुरक्षित आहेत, पण तुम्हाला कोणतीही शंका वाटल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारूनच याचा वापर करावा। अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।